मुंबईमध्ये पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे। अनेक भागातल्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली। अगदी काही तासांमध्ये मुंबई परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळला आणि त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर असं पाणी साचायला सुरुवात झाली। कुर्ल्यातली दृश्य। कुर्ल्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। कुर्ल्यातली दृश्य अजूनही जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अंधार पडलेला दिसतोय। सकाळची वेळ असली, लख्ख प्रकाशाची वेळ असली तरी सुद्धा पावसामुळे जोरदार सरींमुळे अंधारून आलेला आहे आणि पुढचे काही तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। ही कुर्ला स्टेशन परिसरातली दृश्य अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, इकडे पश्चिम रेल्वेवर वांद्रे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले, तर आता ही कुर्ल्यातली दृश्य आपण दाखवतो, इथेही रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। नक्कीच स्वर्ण रात्रीपासून आहे तो पावसाचा जोर आहे तो कुठेतरी वाढलेला आहे आणि त्यामुळेच कुर्ला स्थानकावर आहे ते पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे रेल्वे देखील आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो वाढलेला पाहायला मिळतो। हवामान विभागाच्या वतीने देखील पुढील 3 ते 4 दिवस आहे ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगितलेलं जात आहे। मात्र आजचा सोमवारचा दिवस आहे, आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि लोकांना कामाला जाताना देखील याचा त्रास सहन करावा लागताना पाहायला मिळतो। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर मुसळधार पावसानं कुर्ल्यातल्या रेल्वे ट्रॅकवर असं पाणी साचलेलं आहे, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।